श्रीनू, आत्याचं आणि बाबांचं बोलणं झालं. आत्याने सांगितलंय बाबांना मला घरी जायचंय. मग तुझे बाबा मला घ्यायला येत आहे. आपल्याला पुन्हा बोलायला मिळेल न मिळेल माहित नाही. आत्याने मला समजावलं मी आता माझ्या पुढच्या आयुष्याचा विचार करायला हवा. पण मला समजायला लागल्यापासून मी तुझ्याशिवाय माझ्या भविष्याचा विचार कधी केलाच नव्हता. तुला विसरणं माझ्यासाठी खूप अवघड जाईल. हा, पण याचा त्रास आता कुणालाच होणार नाही याची मी काळजी घेईन. मी दुसऱ्या कोणाबरोबर लग्न करीन की नाही मला नाही माहिती, पण तू आणि ओवी नक्की लग्न करा. मी तुला ही शेवटची आणि कळकळीची विनंती करते. रेनू, माझ्या प्रेमाच्या बदल्यात माझी तुझ्याकडून ही एकच अपेक्षा आहे असं समज होतं. मी ज्याच्यावर प्रेम करते तो आनंदात राहील. ह्यासारखी आनंदाची गोष्ट माझ्यासाठी दुसरी कुठलीच नसेल. आणखीन एक गोष्ट मागणार आहे तुझ्याकडे जाण्याआधी. देशील? मला माझा तो जुना हसरा आणि खेळकर मित्र श्रीनू परत हवा. प्लीज काही दिवस तू माझ्याशी आधीसारखा वागशील? प्लीज मी जाईपर्यंत तू त्या आधीच्या श्रीनू सारखा वागशील? मला खूप मजा येते. छान वाटतोय हा खेळ बघायला आणि हा तुझा चेहरा बघायला. आणि जाण्याआधी एकदा निशीची पण भेट झाली असती तर आपल्या बालपणीच्या सगळ्या आठवणी मला पुन्हा जगता आल्या असत्या. सर, मी खरंच लक्ष देऊन काम करत होते. अगं, बुवाच्या बोलण्याचा तू जास्त विचार करू नकोस. तो वास तिने आणला होता म्हणून तिला जरा जास्त वाईट वाटलं आणि ती तशी रिॲक्ट झाली आहे. तिच्या मनात काहीच नाही आहे. उद्या सकाळी बघ ती तुझ्याशी प्रेमाने बोलते की नाही. सर, मला बुवाच्या बोलण्याचं अजिबात वाईट वाटलेलं नाहीये. माझ्या हातनं एवढी महागडी वस्तू फुटली त्या गोष्टीचं वाईट वाटतंय मला. निशी, वास होता तो. आज नाही तर उद्या तुझ्याकडनं नाही तर दुसऱ्या कोणाकडनं तो फुटलाच असता. एवढा काय विचार करायचा त्याचा? फॉरगेट अबाउट इट. चल, तू दिवसभर काम करून दमली असशील, आता आराम कर, झोप. चल. खरं तर आय एम सॉरी निशी. सर, तुम्ही कशाला सॉरी बोलताय? मी तुला वेळ देऊ शकत नाही म्हणून घरातल्या कामात तू तुझा मान रमवलंयस. दिसतंय ते मला. इथे आल्यापासून सुद्धा आपल्याला कुठे जायला मिळालं नाही आणि आता डॅडचे हेल्थ इश्यूज असल्यामुळे मला बिझनेसकडे जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. मला फक्त एवढंच वाटतं की या सगळ्यात ॲटलिस्ट तुला तुझी बॅडमिंटनची प्रॅक्टिस करता आली असती तर तुझं मन रमलं असतं. सर, मी काय म्हणते, तुमचा जो बॅडमिंटनचा क्लब आहे ना, तिथे उद्या जाऊन माझं नाव नोंदवूयात. यू आर राईट. आता नॅशनल चॅम्पियनशिप पण येणार आहे आणि त्यासाठी तुला प्रॅक्टिसची गरज पण पडणार आहे. पण मी काय बोलतोय, उद्या मला जमणार नाही. उद्या एक खूप इम्पॉर्टंट क्लायंट मीटिंग आहे माझी आणि एक खूप इम्पॉर्टंट बिझनेस डील मला फायनलाइज करायची आहे.
आपण परवा जाऊयात का प्लीज? बरं ठीक आहे, काहीच हरकत नाही. आणि तशी बाबांची तब्येत आपल्यासाठी जास्त महत्त्वाची आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं काम आधी आवरा, मग आपण जाऊ. तुम्ही आधी कामात लक्ष द्या. हो, पण मला तुला परत बॅडमिंटन खेळताना बघायचं. मधल्या काळात एवढं सगळं घडलं की तुला रॅकेट हातात धरताच आलं नाही. सराव चालायचंच. काय संसार म्हटल्यानंतर काही गोष्टी मागे पडतात. तुम्हाला माहितीये, आई डान्स करायची. आई, हो, आणि हे आम्हाला देखील माहित नव्हतं. ओवीने सांगितलं, म्हणजे ओवीला मावशीने सांगितलं. म्हणजे बघा ना, आईने संसारात स्वतःला एवढं गुंतवून घेतलं की तिला त्यापुढे डान्सचं काही महत्त्वच राहिलं नाही. हो, पण माझ्यासाठी तुझं बॅडमिंटन खेळणं महत्त्वाचं आहे आणि या संसारामुळे मी ते मागे पडू देणार नाही. सर, पण मी घरातलं सगळं सांभाळून बॅडमिंटनचा सराव नक्की करेन. तुम्ही बघा. म्हणून मी बोलतो, आय एम लकी की निशी माझी बायको आहे. श्रीनिवास, चारू आता इथून निघून जाईल. आय नो ती वाईट मुलगी नाहीये, बट तिच्या असल्याने तुला त्रास होत होता ना. पण आता नाही होणार. अँड थँकफुली तिने आता ॲक्सेप्टही केलंय की तुमचं लग्न नाही होऊ शकत. सो आता आपल्या प्रेमात काहीच प्रॉब्लेम्स येणार नाहीत. मला माहिती आहे तू लाली आत्यांनी परमिशन दिली नाही तर माझ्याशी लग्न करणार नाहीस. बट ट्रस्ट मी, त्यांचं मन जिंकण्यासाठी ना मी वाटेल ते करेन. श्रीनिवास, व्हॉट्स रॉंग विथ यू? आता सगळं आपल्या मनासारखं होतंय, मग तरी तू असं अपसेट काय आहेस? ओवी, मला खूप त्रास होतोय अगं. मग श्रीनिवास, तू 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 प्लीज बस आधी, बस. काय झालंय प्लीज सांग मला. ओवी, हे बघ, बरेच दिवस झाले मला तुला एक गोष्ट सांगायची, पण ती मी कशी सांगू मला कळत नाहीये. ओवी, मला खूप भीती वाटते की ते सगळं कळल्यानंतर मला सोडून गेलीस तर. सोडून जाईन? असं काय झालंय? श्रीनिवास, प्लीज प्लीज मला सांग काय झालंय. तू इतका अपसेट काय आहेस? मला नाही कळत आहे. काही चुकीचं घडलंय का? हो, अशी चूक मी कधीच सुधारू शकत नाही. अशी चूक जी आयुष्यभर मला त्रास देईल. ही फक्त चूक नाही. मी फसवणूक केली आहे तुझी. काय झालंय नक्की? मी मुंबईला गेलो होतो. श्रीनू, सॉरी ओवी, माझ्याकडून हे चुकून घडलं अगं. ओवी, ऐक ना, मग
Don't touch me. Because how could you do this to me? तू फसवलायस मला. आणि एवढी मोठी चूक करून जर तुला असं वाटत असेल की मी तुला माफ करणार आहे तर सॉरी. तुझ्यासारखा चीटरचा चेहरा ना मला आयुष्यात कधी बघायचा नाहीये. ओवी ऐक ना. ओवी 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 अगं ऐक ना ओवी. अगं हो निकी 5 मिनिटं दे, निघतो मी. फक्त प्रेझेंटेशन दाखवतोय. हो बाय 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 बाय. डॅड ये फाइनल है. सारा प्रेजेंटेशन अच्छे से चेक कर लिया ना? यस 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 यस. तुम्हारा पहला प्रेजेंटेशन है, जरा ठीक से करना। थैंक यू डैड. और वैसे भी वहाँ पे निकी होगी अगर कुछ ऊपर नीचे हो गया तो. हो, ती खूप हुशार मुलगी आहे. येस. आणि जर का ही डील झाली तर आपली कंपनी चांगली ग्रो करणार आहे. आपलं टर्नओव्हर सुद्धा वाढणार आहे. पर भैया आप नीरज को बिजनेस में इतना इन्वॉल्व मत करो. उसका सपना कुछ और है ना नीरज? नाही बुवा, आता माझं स्वप्न निशी पूर्ण करणार आहे. मतलब आतापासून मी फुल टाइम बिझनेसकडे लक्ष देणार आहे. नीरज, तू खरं बोलतोयस? येस मॉम. पर नीरज ये तुम क्या बात कर रहे हो? तुम जो इतने सालों से बैडमिंटन खेल रहे हो उसका क्या होगा? वो भी होता रहेगा बुआ. निशी है ना, मैं उसको खेलते हुए देखना चाहता हूँ. सॉरी नीरज, बट तुम भी ना अपनी बीवी की तरह होते जा रहे हो. ओवर सेंटिमेंटल. गलत। निशी के साथ शादी करके मेरा बेटा और भी जिम्मेदार हो गया है। नीरज, तुला उशीर होईल, आता तुला निघायला हवं. येस 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 येस. येतो मी. अरे ये सब क्या है? ये संस्कार निशी के घर से आए हैं। नीरज, तू निघत का नाही आहेस? अरे समझा करो निशी बेटा, नीरज जा रहा है। हो आधी किती जातेस? प्रेझेंटेशनचा पहिला दिवस आहे, छान जाईल. त्यामुळे दही साखर. माहिती. थँक्यू. आणि मला माहिती आहे माझी प्रेझेंटेशन छान जाणार आहे. येतो मी. सर थांबा, मी जेवण बनवलंय, मी डबा घेऊन येते पटकन. 1 मिनिट. हो निघतोय मी. ऑलमोस्ट देर 10 मिनिटं दे मला. येतो मी. ऑन द वे 10 मिनिटात येणार आहे. बाय 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 बाय. बाय बाय बाय. निशी निशी बाय. सर तुमचा डबा. सर थांब. निशी, अगं त्याला निकीचा कॉल आला होता. त्याला उशीर झाला ना, तो निघाला. यावा भाऊजी बंधू एक मिनिट. अहो यावा, एक मला- मिनिट काय मी पाणी पिऊन येतो ना. पाणी कसलं पिता? यावा यावा हयसर उभे राहा. हा 1 मिनिट हा. भाऊ हा काय हो? काय नाही हो, सगळा कळत तुमका. हा, बसा कशाला घाई करते? भाऊजी बसा हो. अरे काय झालं काय? काय नाही भाऊजी लाजत. नाही बोला बोला बोला, पटकन बोलून टाका. बोला हो, लाजता कशा? बस. ह्याला बसत. दादा 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 मी तुमच्याकडे काहीतरी मागायला आलोय. म्हणजे ह्या आशेने की तुम्ही नकार देणार नाही. मला म्हणजे
बोलण्याची हिंमतच होत नव्हती म्हणून मी बंधूला सोबत घेऊन आलो. हो भाऊजी, आता तुम्ही पुढे बोलात की मी बोलू? भाऊजी काय झालं? अहो वहिनी, काळजी करू नका. लालिताईसारखे भाऊजी काय प्रॉपर्टी मागू गेले ना यार. पण महत्वाचा. हा बोला बोला भाऊजी. काय झालं श्रीकांतराव? बोला ना. माझ्याच्यान जेवढं झेपेल तेवढं मी नक्कीच करेन. काय अडचण नाही ना? बघा दादा, म्हणजे तुम्ही करण्यासारखे उदार आहात हो दादा. काही मागण्याच्या आधीच तुम्ही होकार दिलात. अहो श्रीकांतराव, याचं कारण तुमच्यावरती पूर्ण विश्वास हा माझा. संकोच करू नका, बोला. कळला माका कळला. तुमच्याने काय होणार नाही. हा मीच करते. ओय नारळ घरात हो आहे. जरा घेऊन येतस. हो. नारळ कशाला? नाही नाही नारळ कळात सगळा कळात. हा देवा नारळ दे तिथे. चला करा, उशीर करू नका. आहे ना असं की असं. असं असं असं. दादा हात पुढे करा. वहिनी या ना. हा वहिनी येवा येवा येवा. भाऊजी पण नारळ. वहिनी, आता मानपान करायचा तर श्रीफळ तर द्यावंच लागणार ना. घ्या ना, घ्या. वहिनी, दादा, मी माझ्या श्रीनूसाठी ओवीचा हात मागायला आलोय. श्रीनू ओवीवर प्रेम करतो, ओवी श्रीनूवर प्रेम करते. आणि माझं सौभाग्य असं की हातात दिवा घेऊन शोधायला गेलो तरी ओवीसारखी गुणी मुलगी शोधून सापडणार नाही. आणि दायचीने हे तेव्हाच ओळखलं होतं, तेव्हा उमा वहिनींकडे दायचीने ओवीचा आणि श्रीनूच्या लग्नाचा विषय काढला होता. अगो, आज माझी खात्री पटली. हा शिनूसाठी जर कोणी चांगला जोडीदार असत ना तर ता ओवीच असा. तुम्ही ओवीला मुलगी मानता म्हणून मी श्रीनूसाठी ओवीचा हात मागायला आलोय. मी तसंही कधी आईच्या शब्दाबाहेर नव्हतोच. ओवी, पण लालिताई त्या नाही तयार व्हायच्या. हां, लालीचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. मी लालीला समजावून सांगेन. मला फक्त तुमच्या दोघांचा होकार महत्वाचा आहे. मला म्हणजे तुम्ही ओवीसाठी श्रीनूचं स्थळ आणलंय हे मला मान्य आहे. ओवी खुश ना? हो मॅडम, कोणाला भेटायचं? सरांना भेटायचं आहे. कोण सर? नीरज सचदेव त्यांना. पण आतमध्ये मीटिंग चालू आहे, तुम्हाला थांबावं लागेल. ओ मग मी डबा आणला त्यांच्यासाठी.
बरं एक काम करा, तुम्ही इथे बसा. सरांची मीटिंग संपली ना मी तुम्हाला कळवतो. हां बरं. इथे